महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. अनिवार्य करण्यात आलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तब्बल 66 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील 1,66,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून त्यांनाच दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकूण 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. सुरुवातीला हप्ता वितरित करताना लाभार्थी महिलांची संख्या 2,47,00,000 इतकी होती. मात्र पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांपर्यंतच थेट लाभ पोहोचावा यासाठी सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया सक्तीची केली होती. ई-केवायसी पूर्ण न करणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणे, सरकारी नोकरीत असणे किंवा चारचाकी वाहन मालक असणे अशा विविध निकषामुळे अपात्र ठरलेल्या 66 लाख अर्जांना अंतिम यादीतून वगळण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार पात्र ठरलेल्या 1.66 कोटी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि निकषामध्ये बसतात त्यांना थेट बँक खात्यात 1,500 रुपयाची मदत दिली जात आहे. तसेच ज्या महिलांनी ई-केवायसी केली आहे मात्र काही चुका किंवा त्रुटी राहिल्या आहेत त्यात त्यांना सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अमरावती येथे बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेची मासिक मदत 1,500 रुपयावरून वाढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवून केवळ योग्य लाभार्थ्यांनाच मदत देणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.